खोक्या भोसलेची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। खोक्याला शिरूर कासार कोर्टाकडून 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। खोक्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे। मारहाण आणि प्राण्यांच्या शिकार प्रकरणी त्याला ही कोठडी सुनावण्यात आली आहे। सतीश उर्फ खोक्या याला गुरुवारी बीड पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली होती। पोलिसांनी 7 दिवसाचा पिशर मागितला होता। न्यायालयाने 6 दिवसाचा पिशर दिलेला आहे। 20 तारखेपर्यंत पिशर दिला। 20 तारखेपासून काय मुद्दे मांडण्यात आले तुमच्याकडून? आता याच्यामध्ये त्यांनी जे म्हणजे सरकारी वकिलांनी आणि आयोनी जे मुद्दे मांडले होते की सदर आरोपी फरार आहे, बाकीच्या आरोपीचा शोध घेणं आहे, त्याच्यामध्ये वापरलेली गाडी जप्त करणं आहे, त्यांच्या वापरलेले हत्यार जप्त करणं आहे आणि म्हणून आम्हाला आरोपी ताब्यात पाहिजे आहे। परंतु आमचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये की आता आरोपीचे हत्यार वगैरे जप्त करायच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मागणी केली आहे तर खोक्याचं ऑलरेडी जे घर आहे सतीश भोसलेंचं ते वन विभागाने पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे। त्यांचं ते घरातलं साहित्य आहे पूर्ण उचलून नेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय जप्त करणार आहे त्याच्यामुळे हे काय पिशरचे ग्राउंड नाही आहेत आणि हत्यार एकाच्या हातात दाखवलं आहे आणि ते सतीश भोसलेकडून जप्त कसं करता येईल ना। तर मी माननीय न्यायालयाला विनंती केली की कमीत कमी पिशर द्यावं, तर माननीय न्यायालयाने 6 दिवसाचा पिशर दिला।